चालायचं प्रेम आहे त्यांचं फॅन लोकांचं. मूड कसा आहे तुझा आज? हा, शीला कसं झाले? मग मूड कसा चांगला भावा? शीला झाला असेल तरच मूड चांगला, नाही तर नाही. हा ना. हायवेला लागल्या एवढी ढुंगण घातक थंडी वाढली का नाही? आगाय खतरनाक. डबल लेअर हँड ग्लोव्ज घातलेत मी, अंतर सुद्धा माझे आता हात जाम झालेत. टुचूकभर पेट्रोल भरून घ्यायचं आहे, कारण आपण जाणार आहे गोव्यामार्गे. त्यामुळं गोव्यात स्वस्त असल्यामुळं इथे एकदम थोडंसं 2 थेंब टाकायचं पेट्रोल. ही जी ट्रिप आहे गोकर्ण मुरुडेश्वरची वाया गोवा, ही टोटल 4 दिवसांची काहीतरी आहे. आणि त्यामध्ये आम्ही गोवा जे आता चाललेलो आहे, नंतर गोकर्ण, मुरुडेश्वर, याना केव्ज, होन्नावर हे सगळं कव्हर करणार आहे. त्यामुळे एक मोठी सिरीज असणार आहे या ब्लॉग्सची. मला डायरेक्ट शिला आलंय. एवढी थंडी आहे बाहेर बाबा. किती आहे वातावरण? किती आहे बघ जरा वातावरण बघा आपण किती आहे. काय बाळ पैसे दिलेत ग्लोव्हजला तेवढं. कुठं बघायचं असतं वेदर नव? कुठे वेदर हे की इथं 14 डिग्री बाबा. हे बघ 6 वाजता तर 13 डिग्री जाणार म्हणाले ती. जोपर्यंत 8 वाजत नाहीत माझं काय खरं नाही भावा. माझी होणारी थंडीच्या रे. एक छोटासा ब्रेक थंडीपासून. मामा जरा शेकोटी शेकालेत, त्यांच्याकडे शेकोटी शेकूया थोडी. थंडी एकदम बेकार आहे. लिटरली बोलताना असं तोंडात नुसतं धूर सुटत आहे. मस्तपैकी एक कॉफी ब्रेक झाला आहे आणि तिथं जी शेकोटी होती तिथं थोडंफार शेकूनही झालं. आणि आता परत या थंडीतून कुडकुडत जायचं आहे. हा नाश्ता नको कर, मी डाएटवर आहे. मिसळ एक विचार घेईन. थोडा नाश्ता केला, मॅगी, चहा, थोडा वेळ गेला इथं, पण ठीक आहे कवर करू. गोकर्णला आपल्याला 1च्या आत तरी पोचायचं आहे, कारण तिथं जाऊन रेस्ट घ्यायला लागणार आणि त्यानंतर मग संध्याकाळी आमचं जे
ठरलेलं आहे गेम्स किंवा बीचवर जायचं ते तेव्हाच होणार टाईम टू टाईम. त्यामुळं लवकर जायला पाहिजे आता. गाईज फॅन लोकांनी मला थोडं थांबवलेलं आहे. गाडी आडवी घातली माझ्या. सेल्फी पाहिजे म्हणतात पण ही कुठली पद्धत झाली गाडी आडवी घालायची. ओ मॅडम लवकर काढा फोटो, जायचं आहे पुढं. हां फोटो तरी काढ. हां काय चालायचं, प्रेम आहे त्यांचं फॅन लोकांचं. तर फायनली गोव्याच्या अलीकडे दांडोली नावाचं गाव आहे. तिथं PUC सेंटर भेटलेलं आहे. त्याने आत्ताच ओपन केलं आहे आणि बरं झालं भेटलं, कारण पुढे गोव्यामध्ये कंपल्सरी आहे PUC. तर पटकन आता PUC काढ्या म्हणजे पुढं आपल्याला काय टेन्शन नाही. PUCचं तेवढंच टेन्शन होतं, बाकी सगळे पेपर क्लिअर होते आणि आता PUCचं पण क्लिअर झाले. आता काय टेन्शन नाही, आता निवांत व्यवस्थित जाऊ शकतो. कुठं कोणी अडवलं तरी आपल्याकडे सगळे पेपर क्लिअर आहेत. सकाळपासून एकदम कडक रस्ता होता आणि आम्ही जेव्हापासून ते गोव्याला लेफ्ट असा ॲरो दाखवला तिथून लेफ्ट घेतल्यापासून एकदम भंगार रस्ता चालू झाला आहे. आता हा किती वेळ असणार काय माहिती. आम्ही ऑलरेडी गोव्यात आलेलो आहे वाटतं. रस्ते कमी आणि बीचवरची वाळूच जास्त दिसायला लागले आता इथं. वेलकम टू गोवा सिंगम. सिंगम ना शुभम. वेलकम टू गोवा शुभम. लय स्लो आहे बा गोवा. या स्पीडनं मी जर जायला लागलो की नाही तर उद्या सकाळीच पोहोचणार गोकर्णला. क्या करूँ मैं इसका, गाड़ी भगा भी तो नहीं सकता. अगर भगाऊंगा तो मामा पकड़ लेगा. का थांबताय 10 मिनिटाला? किती वाजलेत? ये अंडा मांग रहा है. लस्सी मांग रहा है लस्सी. गाडी चालवता आता झोप येईल. हे स्पीड लिमिटमुळे आहे की नाही लय विषय वेगळा होतोय, कारण डिस्टन्स कमी कवर होतंय आणि टाईम भरपूर लागत आहे. आता 11:30 वाजलेत. आम्ही मडगावपासून थोडंसं पुढे आलो आहे आणि आता लागले सगळ्यांना भूक. त्याच्यामुळं आम्ही शोधत आहे एक चांगलं हॉटेल. बघा इथं जवळपास कोणतं भेटतं आहे काय, म्हणजे एक छोटासा ब्रेक तरी घेता येईल. ट्रॅफिक एवढं बेकार होतं का नाही की आतले सगळे कपडे भिजलेत. आता माझे मस्तपैकी जॅकेट बिकेट काढून ठेवले आणि आता जरा इथं रेस्ट करायचं ठरवलंय. इथंच जेवणार. 12 वाजलेत. हे लोक पण आलेले आहेत, जस्ट आलेत.
मेन माणूस आलेला आहे ज्याला भूक लागली, डायरेक्ट किचन मध्ये चालले. आपलं हॉटेल नाही. कसं वाटतं भाऊ? काय कसं ट्रॅफिक कसं होतं तिथला? ट्रॅफिक खतरनाक होतं भावा. लय उशीर गेला. मी मिनिटाला मीटर मोजत आलतो. नाही बेकार ट्रॅफिक होतं. आता थोडं जेवतो, रेस्ट घेऊया आणि मग निघू. अजून इथून 90 किलोमीटर आहे गोकर्णला, जे आपलं पॉइंट आहे. हो कसं होतं. मस्त होतं जेवण. 2 चपाती, थोडा राईस आणि एकदम पोट जाम झालेलं आहे. आता इथून जे गोकर्ण आहे ते टोटल 90 किलोमीटर आहे आणि पोचायला 1-2 तास, म्हणजे 3-3:30 पर्यंत तरी आम्ही पोचलो पाहिजे, जर रस्ता चांगला आणि ट्रॅफिक नसेल तर. नाही मला नाही यायचं. नाही जस्ट जेवून आलोय, पोट गच्च आहे माझं. गोकर्णमधून आत तर आलोय, खरं अशा कुठल्या सुनसान एरियामध्ये त्यांनी रूम बुक केले तेच समजत नाही. आत एकदम आतच चालत चाललोय, बीच पण नाही दिसत आहे. हे असलं सुनसान जंगल. एव्हरीथिंग इज सुनसान हिअर. माय लाईफ इज ऑल्सो सुनसान. देर इज नो ड्रामा, नो ॲक्शन. ॲक्शन इज देअर. ॲक्शन हाय. आणि ॲक्शन पाहिजे असेल तर श्री मलंगडचा ब्लॉग बघा. मॅपच्या हिशोबाने जर अजून मी 50 मीटर पुढे गेलो तर मला समुद्र दिसेल, असं त्याचं म्हणणं आहे. पण सकाळपासून आपण ते 50 मीटर लांबूनच कोस्टल राईडवरून जाताना फक्त दिसत होतं कोस्टलचं. अरे अजून किती लांब? 300 मीटर म्हणतंय. तर हे आहे ते रिसॉर्ट जिथं आम्ही राहणार आहे. मी नक्षत्र टाकलेलं, खरं हे नाव वेगळं आहे, ओशन काहीतरी ईगल आहे. नशीब मी कुठल्या दुसऱ्या जागेवर नाही गेलो, पलीकडच्याच रिसॉर्टवर आलो आहे. तर आजचा स्टे आपला इथं असणार आहे. त्या साईडला बीच आहे आणि इथं स्टे, दोन्ही स्टे आहेत. टेंट पण आहे आणि रूम्स पण आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा जातो, जरा फ्रेश होतो, बॅग्स तर उतरवतो, मग विचार करूया काय करायचं. हे मी कुठं आहे रे? इथंच आहे काय? तुझ्या बाजूला काय तुझ्या हृदयात? मला हृदयात जास्त आवडतं राहायला. बघू हृदय. हा आहे बीचचा व्ह्यू आणि इथं आहे स्टेचा. आणि आता आम्ही चाललो आहे ओम बीचला, कारण तिथं ड्रोन शूट घ्यायचे आहेत आणि चांगले फोटो घ्यायचे आहेत. तर लगेच जाऊया. सध्या आम्ही आवरून रूमवर सगळ्या बॅगा ठेवून थोडं फ्रेश होऊन ओम बीचला आलेलो आहे. तर इथं एवढी गर्दी आहे की नाही, पार्किंग 5 किलोमीटर अलीकडे लावायला सांगितलं आहे. तरी पण आम्ही एक मोकळी स्पेस होती तिकडे घुसवली गाडी आणि चाललो आहे आता ओम बीचकडं.
सनसेट व्हायच्या आधी आपल्याला पोचायचं गरजेचं आहे, कारण त्यानंतर ड्रोन शूट्स येणार नाहीत. आणि ओम बीचचं मेन अट्रॅक्शन आहे की हा ओम बीच वरून आहे ना ओम आकाराचा दिसतो पूर्ण, तर त्याचे ड्रोन शूट एकदम कडक येणार आहेत. फक्त आपल्याला लवकर पोचायचं आहे, लगेच जाऊया. गाडी वर लावल्यापासून आम्ही कमीत कमी खाली 1 ते 1.5 किलोमीटर चालत आलो. भाई एन्जॉयमेंटसाठी आलो आहे की ट्रेक लावलो आहे, त्याच्यापेक्षा आमच्या कोकणातले बीच भारी. डायरेक्ट बीचवर गाड्या होईन रे. आले बहुतेक, आता बघूया. अक्षा, लाकडं कोणी आणून टाकलीत? लाकडं आहे ती दगड आहेत रे. लाकडं आहे रे. हे मगर आहे, लाकडं आहे, मगर आहे रे. पाणी लागून दगड आहे. सनसेट बघायला पण भेटला आणि भरपूर ड्रोन शूट्सही घेतले. आणि आता आम्ही परत चाललो आहे रूमवर, जे इथून 10 किलोमीटर लांब आहे. आणि त्याच्या आधी जे आम्ही ट्रेक केला होता 1.5 किलोमीटरचा, तो उतरताना काय वाटलेला नाही, आता चढताना हवा टाईट होणार आहे सगळ्यांचीच.